Hey people, welcome back to my channel. So today's topic is bruxism, also known as teeth grinding in common people's language. म्हणजे दात घासणे. दात घासणे म्हणजे आपण घासतो असं नाही. जेव्हा आपण झोपतो आपोआप आपले दात एकमेकाला घासले जातात. आता हे कशामुळे होत असेल? जर का आपल्याला स्ट्रेस आहे, आपल्याला थोडंसं मेंटल हेल्थ इश्यू आहे तर होऊ शकतं, किंवा कधी कधी नुसतं अँगर फ्रस्ट्रेशन भरलेलं आहे आपल्यात, तर त्याच्यामुळे कधी कधी होऊ शकतं. और असंच होऊ शकतं. त्याचं रिझन अजून असं स्पेसिफिक रिसर्च केलेला गेला नाहीये, पण त्याच्या ट्रीटमेंट काय आहेत हे आपण बघणार आहोत. तर कशी ओळखावं की आपल्याला ब्रक्सिझम किंवा टीथ ग्राइंडिंग हे आहे? तर समटाइम्स व्हॉट हॅपन्स, सकाळी उठल्यावर आपल्याला इथे पेन होतो कधी कधी. हा टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट म्हणतात. तर इथे कधी कधी पेन होतो. मसल टेंडरनेस. व्हॉट इज टेंडरनेस? दॅट इज पेन होतो सकाळी उठल्यावर कधी कधी. तर आपण समजून जाऊ शकतो की आपल्याला ब्रक्सिझम असू शकतो. वी कॅन कन्सल्ट युअर डॉक्टर और डेंटिस्ट और नॉर्मल डॉक्टर. ओके, नाव आता ह्याचं ट्रीटमेंट काय असू शकेल आणि ह्याचे परिणाम काय होतात? तर ह्याचे परिणाम असे होतात की बरेच वर्ष किंवा बरेच महिने जर का हा त्रास चालू असेल तर घासून घासून दात घासले जातात आणि दाताचा शेप बदलतो. तर ते जर का तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला लक्षात येऊ शकेल की कदाचित तुम्हाला ब्रक्सिझम आहे. तर काय साइन्स अँड सिम्पटम्स बघायचे की आपल्याला आहे का नाही बघायला. इथे सकाळी उठल्या उठल्या होणारा पेन टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंटला, त्यानंतर दातावर असे काही सिम्पटम्स दिसत आहेत का की ते घासले गेलेत. तर तुम्ही स्वतः डायग्नोज न करता एखाद्या डॉक्टरला दाखवून विचारू शकता तुमचे डाऊट. आता ह्याची ट्रीटमेंट काय असत असेल बरं? तर ट्रीटमेंट फक्त स्पेसिफिक आहे. आपण ते बंद करू शकतो असं नाही. स्टडीज चालू आहेत. पण तर दात ह्याच्या फर्दर पुढे दाताला इजा होऊ नये म्हणून आपण काय देतो पेशंटना? नाईट गार्ड. आता नाईट गार्डचं पिक्चर मी तुम्हाला इथे वरती दाखवते. तर हे आहे नाईट गार्ड. म्हणजे हे साधारण कवळीसारखंच असतं, पण झोपताना ते तुमच्या दाताच्या शेपचं आम्ही बनवून देतो आणि ते तुम्ही घालून झोपायचं. म्हणजे जरी दात एकमेकांना घासले तरी ते नाईट गार्ड घासलं जातं आणि तुमचे दात सेफ राहतात. ह्याच्याबद्दल काही डाऊट असले तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ओके, बाय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.